साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे. निफाडच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या वर्षीचा टोमॅटो हंगाम संपला असून 5 टोमॅटो आडतदारांनी 235 शेतकऱ्यांचे सुमारे 2,30,00,000 रुपये थकविल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी समितीच्या कार्यालयात ठिय्या मांडत हे पैसे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांना त्यांच्या लिलावात विक्री मालाचे पैसे 24 तासात देण्यासाठी प्रसिद्ध असल्याने या आवारात निफाड, चांदवड, दिंडोरी, सटाणा, सिन्नर या तालुक्यातील शेतकरी कृषीमाल विक्रीस आणतात. मात्र यावर्षी निफाड, चांदवड, दिंडोरी येथील टोमॅटो उत्पादकांचे पैसे थकले आहेत. बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे सर्व चांदवड, दिंडोरी आणि निफाड तालुक्यातील असंख्य शेतकरी इथं जमले. त्याचं कारण असं की गुरुकृपा जी आडत आहे त्या आडतीवाल्याने तब्बल 4.5 महिन्यापासून असंख्य शेतकऱ्यांचे पैसे लावून धरलेले आणि खऱ्या अर्थानं जो नियम आहे, कृषी धोरण जे आहे का कुठल्याही व्यापाऱ्यानं 24 तासाच्या आत शेतकऱ्याला कॅश पेमेंट अदा केलं पाहिजे, हा नियम डावलून आणि आप्पा होळकर या आडतीचे जे मालक आहे त्यांनी तब्बल 4.5 महिन्यापासून या शेतकऱ्यांना एकही रुपया दिलेला नाही. म्हणजे अशा प्रचंड फसवणूक खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची झालेली आहे. आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीची जी मासिक मीटिंग आहे त्या डायरेक्टर मंडळीने विचारण्यासाठी आलेलो आहे का आमच्या पैशाची खऱ्या अर्थानं हमी तुम्ही घेणार आहे का कोण घेणार आहे. कारण आज जर आम्हाला या लोकांनी जर पैशाची हमी घेतली नाही तर आम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी कोणाच्या भरवशावरती माल कृषी उत्पन्न बाजार समितीत आणावायचा आहे. आपण नेहमी सांगतो की कृषी उत्पन्न बाजार समिती पाहिजे. त्याचं कारण असं की शेतकऱ्यांना पैशाची हमी असेल आणि जर कृषी उत्पन्न बाजार समिती जर एवढे पैसे अटकत असतील आणि कृषी उत्पन्न बाजार समिती याचं जर कुठल्याही प्रकारे जर न्यायनिवाडा करत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं. आज आम्ही सर्व चेअरमन आणि सर्व संचालक मंडळांना हे घेराव घालून विचारणार आहे आमच्या पैशाची हमी तुम्ही द्यावी. आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीकडे बघून हा आमचा टोमॅटो माल तुमच्या दालनात आणलेला आहे, तो विक्री केलेला आहे आणि आम्हाला एकही रुपया आजपर्यंत मिळालेला नाही. याच्यासाठी जर आम्हाला आमच्या पैशाची हमी मिळाली नाही तर आम्ही भविष्यात तीव्र आंदोलन उभं करू आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही सर्व शेतकरी स्वस्थ बसणार नाही.